जास्त चांगलं असणाऱ्यांनाच जास्त त्रास का होतो? जे लोक मनाने चांगले असतात, सतत दुसऱ्यांची मदत करतात, त्यांनाच त्यांच्या आयुष्यात जास्त त्रास का सहन करावा लागतो? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या जगात चांगलं असणं खूप सोपं नाही, कारण चांगल्या माणसाकडून लोकांना जास्त अपेक्षा असतात. तो कोणाला नाही म्हणू शकत नाही, कारण त्याला दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा असतो. तो दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला दुसऱ्याचं दुःख बघवत नसतं. तो स्वतःचं दुःख लपवतो आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न करत असतो. पण लोक त्याच्या याच चांगुलपणाचा फायदा घेतात. त्याच्या शांततेला त्याची कमजोरी समजतात आणि त्याच्या प्रेमाची किंमत करत नाही. मग त्या माणसाला वाटतं, मी सगळ्यांना एवढं समजून घेऊन, सगळ्यांना मदत करून, सगळ्यांशी चांगलं वागून मलाच का त्रास सहन करावा लागतो? माझ्याच सोबत असं का होतं? वाईट माणूस कोणालाही दुखवू शकतो, पण चांगला माणूस तसा नसतो. तो स्वतः दुःख विसरून दुसऱ्याला आनंद देत असतो. म्हणून चांगल्या माणसाची थोडी जास्त परीक्षा घेतली जाते. सोनं जसं आगीत तापून त्याची जास्त चमक बाहेर येते, तसंच चांगल्या माणसाचं असतं. चांगल्या माणसाला आतून जेवढा संघर्ष करावा लागतो, तेवढा तो चांगला पुढे घडत जातो. आज तुम्हाला त्रास होत असेल, तुमची किंमत लोकांना समजत नसेल, तरी पण तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चांगल्या मनाचा माणूस कधी हरत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट बघत असतो आणि चांगल्या माणसाची योग्य वेळ ही येतेच. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचा चांगुलपणा कधीच सोडू नका. एक शिल्पकार जेव्हा मूर्ती घडवतो, तेव्हा तो साध्या दगडावरच हातोडीचे जास्त घाव घालतो आणि त्यातून सुंदर अशी मूर्ती बनवतो. तसंच चांगल्या माणसाचं असतं. आतून जेवढा तो संघर्ष करतो, जेवढ्या वाईट संकटांना तोंड देतो, तेवढाच तो जास्त मजबूत बनत असतो. आणि जेव्हा चांगल्या माणसाची वेळ येते ना, तेव्हा तो आयुष्य बदलून टाकतो. त्यामुळे चांगला स्वभाव कधीच सोडू नका, चांगुलपणा कधीच सोडू नका. म्हणून जर तुम्ही मनाने चांगले असाल, जर लोकांना मदत करत असाल आणि लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत असतील, तर त्यांना घेऊ दे. पण तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, निराश होऊ नका. कदाचित देव तुम्हाला मोठ्या गोष्टीसाठी तयार करत आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर माझ्या प्रणाली देऊलकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा. तुमच्यासारख्या चांगल्या माणसांना हा व्हिडिओ शेअर करा.